राजा दिल का, तन्ने में मेरा प्यार लिखूंगी। नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनल. तर मित्र, तुम्ही आजचा इथं व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज आहे, ती पडणार आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि इन्स्टॉल इथं करू शकता. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती सर्च करू शकता एज्युकेशन. तर सुद्धा तुम्ही सर्च करून सुद्धा इथं चॅनल जे ते जॉईन करू शकता आणि इथं ॲप जो आहे इथं डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्र, आपले जे त्याच्या इथं व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनल तिथं अपलोड होत असतं. तर तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, तुम्ही आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवर अशा प्रकारच्या व्हिडिओ आहेत ते रोज येत असतात मित्र. तर अजून जिथे आपल्या इथं इंस्टाग्राम अकाउंट इथं फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा आपले जिथे काही अपडेट आणि रील्स वगैरे इथं येत असतात मित्र. चला तर मित्र, आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके. तर मित्र, आपल्या इथे सर्व VPN जे असेल ते आपल्या इथे कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपल्या कॅपकट ॲप येतो, आपल्या इथे ओपन करायचं. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे काही इथे इमेज दिले, तर यातून तुम्ही इथे कोणतं इथं एक इमेज घ्यायचं आहे. घेतल्यानंतर आता आपल्या त्या इमेजवरती क्लिक करून याची ॲडजस्टमेंट इथे 20 किंवा 25 सेकंदापर्यंत इथं करून घ्या. त्यानंतर परत वरलीमध्ये जाऊन ॲडवरलीमध्ये जायचं, परत व्हिडिओजमध्ये जाऊन बीटवाला जो व्हिडिओ तिथे ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर त्याचा जो काही इथे ॲड असेल तो आपल्या इथं सर्व इथे एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा. तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला बीटनुसार इथे इमेज असतो तो इथे स्प्लिट करायचा आहे. तर आता बीटवरती यायचं आहे, बीट 2 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बीट 3 वरती येऊन स्प्लिट करा, परत बीट 4 वरती येऊन तिथे स्प्लिट करा, परत बीट 5 वरती येऊन इथे स्प्लिट करा. तर मित्र, अशा प्रकारे तुम्ही इथे स्प्लिट जे तिथे इमेजेस करून घ्या. केल्यानंतर इथं आपला बीटवाला इथं व्हिडिओ होता तो इथं डिलीट करून टाका. डिलीट केल्यानंतर आता आपल्या इथं इमेजेस जे असतील ते रिप्लेस करायचे. त्यासाठी सेकंड इमेजवरती येऊन आपल्या रिप्लेस ऑप्शनमध्ये जायचं आहे. परत फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथं इमेज इथं रिप्लेस करायचा असेल तो इथं करून घ्या मित्र. तर मित्र, आता तुम्हाला इथं स्टेप तर माहीत पडले की इमेजेस कसे रिप्लेस करायचे. तर तुम्ही अशा प्रकारे इथे इमेजेस जे असतील तिथं रिप्लेस करून घ्या. ओके. तर मित्र, आता आपली इथं ॲनिमेशन द्यायचं. ॲनिमेशन देण्यासाठी आपलं सुरुवातीच्याच इमेजवरती इथे क्लिक करायचं आहे. नंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं गोल्डन टर्ब्युलन्स अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो अप्लाय करा. परत नंतर सेकंड इमेजवरती येऊन आपलं परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉममध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे. परत नंतरच्या आपल्या इथे इमेजवरती येऊन इथं आपल्याला स्टेज अँड डिसॉर्ट अशा प्रकारचा जो इमेज आपला मित्रांनो ॲनिमेशन येतो इथं अप्लाय करा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या इथं अशा प्रकारचा ॲम्प्लिफिकेशन अशा प्रकारचा जो ॲनिमेशन येतो इथं अप्लाय करा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. आल्यानंतर आपल्या परत तिथं ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत कॉममध्ये येऊन ते एक अशा प्रकारचा एक बघा मित्रांनो डिसोनंट स्लॅम अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो अप्लाय करा. परत नंतरची ते इमेज होती म्हणून आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचे. परत इथं होबल अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो अप्लाय करा. परत नंतरच्या इथं आपल्याला इथं इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचे. परत कॉम्बोमध्ये येऊन इथं अशा प्रकारचा जो एक्सपोज झूम अशा प्रकारचा ॲनिमेशन तो अप्लाय करा. परत नंतरच्या इथं इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 1 द्यायचा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या इथं पेंडुलम 2 द्यायचा आणि परत नंतर आपल्याला जो काही इथं इमेज असेल आपल्याला शेवटचा इमेज मित्रांनो त्यावरती येऊन जायचं. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्या इथं वर्टिकली अशा प्रकारचं ॲनिमेशन आहे मित्रांनो तो इथं अप्लाय करून टाका मित्रांनो. त्यानंतर आता आपले इफेक्ट जे असतील ते इथं अप्लाय करायचे. त्यासाठी आपल्या सुरुवात येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन इथं डायमंड झूम हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करायची पूर्ण त्या इमेजपुरती इथं करून घ्या मित्रांनो. परत नंतरचे तर आपल्या इथं 2 सेकंदावरती येऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन इथं ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये बटरफ्लाय अशा प्रकारचा जो एक भेटेल इथं इफेक्ट तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या सेकंड इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन हेडच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे. तिथे एक आपल्या इथे इफेक्ट भेटणार आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे मित्रांनो अशा प्रकारचा गोल्डन बिग बँग अशा प्रकारचा तो इथं अप्लाय करून टाका मित्रांनो. त्या इमेजवरती ॲडजस्टमेंट वगैरे करून घ्या. परत नंतरच्या इथे इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन हिटच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं माइंड स्प्लिट अशा प्रकारचा इफेक्ट येतो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती इथे करून घ्या. परत नंतरच्या इथं आपल्या काय करायचं मित्रांनो इमेजवरती येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन जायचे. परत इथं बीचे प्रोजेक्शन अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती इथे करा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन मित्र बॉडी इफेक्टमध्ये येऊन इथं रोटेटिंग स्विंग अशा प्रकारचा जो इफेक्ट होतो अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती इथे करा. परत नंतरच्या इथं इमेजवरती येऊन जायचं. परत इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन इथं मेट स्प्रेड अशा प्रकारचा जो इफेक्ट होतो अप्लाय करून टाका. परत नंतरच्या ते इथं इमेजवरती येऊन जायचं. परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन मॅच कॉपी हा जो इफेक्ट येतो अप्लाय करून टाका. परत नंतरच्या इथं इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन तुम्हाला बघा एक इफेक्ट भेटेल मित्र, त्याचं नाव आहे मित्र फेअर हॅलो, तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट होतं इमेजवरती इथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्या इमेजवरती जायचं आहे. परत आपल्या इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे. त्यानंतर इथे एक इफेक्ट भेटणार आपल्या मित्रांनो, त्याचं नाव आहे मित्रांनो रिजनल कोलन
ओरिजिनल कलरिंग, तर हा इथं आपल्याकडून ॲडजस्टमेंट नंबर 2 इमेजवरती इथं करून घ्या. परत शेवटच्या इमेजवरती येऊन जायचे. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये तुम्हाला बटरफ्लाय अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. जर का भेटत नसेल तर तुम्ही वरती इथं सर्च करू शकता आणि इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट नंबर त्या इमेजवरती इथं करून टाका मित्र. तर मित्र अशा प्रकारे जो आपला साहित्य व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आता आपल्याला इथे एक्सपोर्ट करायचं. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला इथे एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे जो आपला आजचा ते व्हिडिओ होतो इथे एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र आपले जे त्याचे त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्र. तर मित्र अजून जे इथं आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्र भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.